अगदी क्विकली पुन्हा एकदा नॉर्थ आर्किटेक्टचे श्री विनायक मानमोडे, कृपया आपण मंचावर यायचं आहे आणि थोडक्यात आपलं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. विनायकजी. थँक्यू. प्रतीकजी, थँक्स फॉर द नाईस प्रेझेंटेशन. नमस्कार. उशीर भरपूर झालेला आहे, त्यामुळे क्विक संपवायचा मी प्रयत्न करेल. लीडर इज अ होप, डीलर इज अ होप. थोडक्यात सांगायचं म्हटलं, नॉर्थ आर्किटेक्ट्स ही माझी इंटिरियर डिझायनिंगची फर्म आहे. गेले 15 वर्ष झालं या फील्डमध्ये मी काम करतो आहे. पण चॅलेंजेस भरपूर होते. पण एस फॅमिलीमध्ये आल्यानंतर काही सायंटिफिक मार्गाने आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक घर आपण ज्यावेळेस डिझाईन करतो त्यावेळेला क्लायंटच्या काही रिक्वायरमेंट्स असतात स्पेसिफिक. त्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट करताना त्याच्या टेस्ट, त्यांचे लाईफस्टाईल, त्यांचं बजेट. कारण प्रत्येक ज्यावेळेला आम्ही इंटेरियरसाठी इन्क्वायरी येते त्यावेळेला पहिला प्रश्न असतो की तुमचं बजेट किती असेल, आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आम्हाला ठेवता येत नाही. हे सगळं आम्ही व्यवस्थित विचार करून ज्यावेळेला हे सगळा प्लॅन आम्ही रेडी केला आणि त्यानंतर आम्ही डीलिंग करतो कमर्शियल स्पेसमध्ये, ऑफिसेस इंटिरियर, शोरूम इंटिरियर त्याच्यामध्ये आपण डील करतो. रेसिडेन्शियल इंटिरियर त्याच्यामध्ये कम्प्लिटली डिझाईनपासून तर एक्झिक्युशनपर्यंत पूर्ण आपण त्यांना काम पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करतो. आणि काही जे आर्किटेक्चर प्रोजेक्ट येतात त्यामध्ये फक्त आपण कन्सल्टन्सी करतो, त्यामध्ये ड्रॉइंग आणि डिझाईन देण्याचा प्रयत्न करतो. तर काही आमचे टेस्टिमोनियल डायरेक्ट मी चालू करतो बेसिक याच्यामध्ये. ही छोटीशी हिस्ट्री आहे की आपण ज्यावेळेस म्हणतो ना की एखाद्या, अजिंक्य पहिली स्लाईड, हां त्याच्यामध्ये थोडीशी व्हिडिओ आहे. ॲक्च्युली हा जो मुलगा आहे ह्याचं नाव ध्रुव मिश्रा आहे. तर आमचा एकदा रिसेंटली क्लायंट आहे, ह्याचं ॲक्च्युली आम्ही बेडरूम डिझाईन करत होतो. तर त्यांच्या फॅमिलीला रिक्वेस्ट केली होती की तूही आमच्याबरोबर डिझाईनसाठी पार्टिसिपेट व्हायचं, की तुझे पण टेस्ट काय आहे, तुझे काय लायकिंग आहे ते सगळं आम्ही समजून घेऊ आणि त्याच्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करू. तर ज्यावेळेला आम्ही डिझाईन त्याला शेअर केलं, डिझाईन शेअर केल्यानंतर साईटवरती काम सुरू झालं आणि त्याला थोडासा एक अंदाज येत गेला की माझं घर मला जसं पाहिजे तसं होणार आहे. तर त्या मुलांनी त्याच्या शाळेमध्ये जे स्टाईल असते की स्टार देणं आणि त्याच्यावरती 5 व्हेरी गुड म्हणणं. तर त्यांनी त्या भिंतीवरती जाऊन लिहिलं होतं विनायक सर व्हेरी गुड आणि 5 स्टारचं रेटिंग दिलेलं होतं. दिस इज वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लिमेंट आय हॅव रिसिव्ड. And with our change in the taste, change in the comfort, change in the requirement, Vinayak magically molded himself and he tries to achieve what we actually wanted. प्रत्यक्ष जेव्हा ऑफिस त्यांनी आमच्या ताब्यात दिलं त्यावेळेला आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटले की अगोदर छोटी वाटणारी जागा बऱ्यापैकी मोठी दिसते आणि जे आपल्या रिक्वायरमेंट होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि कम्फर्टेबली आलेल्या आहेत. As always, he patiently listens to what your requirements are. Then he works on the budget. He makes sure that he tries to fit everything in your budget and then works on the plan. He makes sure that he shows the 3D designs after the budget is fixed and the estimate is fixed. Then he works on the 3D design, and once the 3D design is complete, he makes sure that the look and feel of the apartment is exactly what he is shown in the 3D design. नॉर्थ आर्किटेक्टचा ओव्हरऑल एक्सपिरियन्सचा जर विचार केला तर अतिशय छान एक्सपिरियन्स आम्हाला आला. एक म्हणजे त्यांची जी काही त्यांनी इंटेरियरची मांडणी आणि ज्या काही वस्तू वापरल्या त्याची क्वालिटी बघता क्वालिटी वाईज तिथं छानच होतं. रंगसंगती किंवा जी मांडणी आहे ती साधी आणि सोपी आहे, उगाचच भपकेबाजपणा नाहीये. But the best part, what I had dreamt about, and Vinayak
almost totally 110% created it is the entrance of my house, which is beautiful green with the golden touch, a beautiful golden touch, and a very my favorite idol, which actually my mom gifted to us for our new home, kind of a blessing from her. Very I mean, it has that personal touch, and when I make sure that it looks beautifully. So when तर काही अशा सगळ्याच सक्सेस स्टोरी आपल्याकडे आहेत की ते आपल्याबरोबर काम करताना त्यांना जसं सॅटिस्फॅक्शन हवं होतं ते 100% आपण त्यांना दिलं. त्यामुळे रेफरल क्लायंटचा आपला जो रेशो आहे तो 100% आहे. त्या क्विकमध्ये घेतोय कारण थोडंसं टाईमचा कन्सर्न पण आहे आणि बराच उशीर पण झालेला आहे. तर हे सगळे प्रोजेक्ट आता चालू आहे. ऑफिसेस करतोय आपण, शोरूम्स करतोय, आणि ह्यासाठी आपण एक टेक्निक वापरतोय जे रवी सरवरून आम्ही एक वर्कआउट केलेली होती की 148 म्हणतो आम्ही त्याला. 1 म्हणजे आपण एक युनिक कन्सेप्ट प्रत्येकासाठी तयार करतो, आणि ज्यावेळेला आपल्याकडं इन्क्वायरी येते ऑफिससाठी किंवा घरासाठी तर त्यावेळेला आम्ही एक स्पेस रिपोर्ट तयार करतो. व स्पेस स्टँड फॉर एस फॉर स्पेस, पी फॉर प्रोफाईल, ए फॉर ॲस्थेटिक, सी फॉर क्रिएटिव्हिटी, आणि लास्ट वन इज इकॉनॉमी. म्हणजे ज्यावेळेला आम्ही हा सगळा स्पेस रिपोर्ट तयार करतो त्यामुळं क्लायंटला लक्षात येतं की आपल्या एक्झॅक्टली इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, आपल्याला किती खर्च येणार आहे. कारण नुसतंच आपण 5 लाख आणि 10 लाख म्हटलं तर तसं प्रोजेक्ट डिफाईन होत नाही, पण कुठं खर्च होतात हे सांगणं गरजेचं असतं. त्यासाठी स्पेस रिपोर्ट तयार करतो. त्यानंतर आपलं जे एस्टिमेट किंवा बिलिंग बनतं ते 4 पद्धतीने वर्कआउट केलं जातं. सुरुवातीचा एक पहिला स्टेज असतो तो बॉलपार फिगर की तुम्हाला खर्च किती करणं अपेक्षित आहे. सेकंड पार्टमध्ये ज्यावेळेला आमचे 3D डिझाईन्स रेडी होतात त्यावेळेला आपण मटेरियल कुठलं यूज करणार आहे, त्याचं 3D आपण कन्सेप्ट काय डिफाईन केलेली आहे, आणि तुमच्या लाईफस्टाईलप्रमाणे त्याचं एक्झॅक्टली बजेट किती होणार आहे. आणि थर्ड वन इज की ऑन साईट ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेचं फायनल बिलिंग, आणि लास्ट वन इज फायनल बिलिंगमध्ये. आणि त्यानंतर 8 ज्या सिस्टीम्स आहेत त्या आम्ही अचीव करण्यासाठी 8 स्टेजेस डिफाईन केलेले आहेत. डिफाईन द इंटिरियर प्रोजेक्ट, झोनिंग लेआउट, डिझाईन त्याचं करायचं आहे आपल्याला. नंतर बार चार्टप्रमाणे आपण पेमेंट शेड्यूल आपलं डिफाईन होतं आहे का, आणि प्रिपरेशन प्लॅन. आणि त्यानंतर मग साईट एक्झिक्युशनचे स्किल्स आपण वापरतोय, कंडक्ट आणि क्वालिटी कंट्रोल करतोय, आणि बेस्ट रेट्स ऑब्व्हियसली आपल्याला मिळणारच आहेत. तर एस फॅमिलीने बरंच काही मला सपोर्ट केलेला आहे मागच्या वर्षीपासून तर आत्तापर्यंत. त्याचं ॲक्च्युली मी कुठल्या कॉस्टमध्ये डिफाईन तर करू शकणार नाही, पण एक छोटीशी माझ्याकडून हेल्प म्हणून आम्ही एक प्लॅन वर्कआउट केला आहे की नॉर्मली आम्ही एखादा फ्लॅट जर इंटिरियर चालू केलं तर सपोज एखादा 2 BHK फ्लॅटचं इंटिरियर आपलं 7 लाखाचं होतं, तर त्यावेळेस नॉर्मली आम्ही एक 15% आम्ही त्याच्यावर चार्ज करतो डिझायनिंग आणि एक्झिक्युशन पार्टमध्ये. तर त्याचे कॉस्ट अंदाजे 1 लाख रुपयेच्या आसपास येते. तर आपल्या फॅमिली मेंबरसाठी आम्ही ते 50% डाऊन करतोय, म्हणजे मिनिमम तुम्हाला एक 50,000 तरी डिस्काउंट मिळणारच आहे. तर या संधीचा नक्की आपण फायदा घ्यावा. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, किंवा कुणाला नोट डाऊन करायचं असेल, मला भेटायचं असेल तर प्रत्यक्ष भेटून मी त्याची एक्सप्लेनेशन देऊ शकतो. थँक्यू सो मच.